एक करा म्हणजे रात्री 12 वाजता एक एक राखणदार येतो व्हाळातून आंघोळ करतो रात्रीचा. आंघोळ करतो आणि वरती चढतो आणि देवाला आहे ना नमस्कार करतो देवाला. भरपूर कमी जणांना दिसतो म्हणजे ते भटकतात ना त्यांना पण तो रस्ता दाखवतो. नॅचरल गोष्टी आहे ना अशा त्यांनी बांधून ठेवल्यात स्वतःसाठी बघायला. इथे तिथे बघायला जातो प्राण्या बिण्यांना बांध. हॅलो गाईज, आज आम्ही परत आलेलो आहोत मॅकडॉनल्ड्समध्ये आणि ते बसलोय मजे करतोय. मी तर खूप काय काय लिहितोय, मी सिरियस झोनमध्ये आहे. पण हे दोघं जे आहेत ना हे बकचोदी करतात, मस्ती करतात. सो आपण बघूया हे लोक काय करतात काय नाही. हा काहीतरी स्टोरी सांगतोय. सुयोग आहे ना आपला मित्र, तो सागरला काहीतरी स्टोरी सांगतोय. सो काय स्टोरी आहे सागर सांगेल तुम्हाला. हे बघ काय ते बघ. कोकणातली स्टोरी आहे, कोकणाचा माणूस आहे. सागर तुला माहिती आहे काय कोकणातली एक अशी एक आहे ना स्टोरी आहे माहिती आहे ना, तुला पण माहिती असायला पाहिजे. तुला माहिती आहे देवचारा काय असतो? नाही रे. देवचारा म्हणजे तो एक पुन्हा आहे ना भेरवाडी करून आहे ना एक वाडी आहे. म्हणजे वाडीत आहे ना एक आहे देवचारा. तो येतो रोज रात्री 12ला. पण ते मी पुढे सांगेन की पुढे थोडं पहिले आमचं माझं गाव आहे तिथे म्हणजे शेवटीच आहे सगळं म्हणजे गाव आहे ते 2-4-5 घर आहेत. त्याचं खाली आमचं घर आहे ते व्हाळ आहे. ते व्हाळात आहे ना अशी शंकराची पिंडी आहे. मी भैरदेव दिलंय नाव. हां भैरदेव नाव दिलंय. कुळदेवी शांतनुका देवी आहे. तिथे देवी येते जानेवारीमध्ये आमची यात्रा असते. देवी येतात म्हणजे अशी काटीपिटी असं लावलेले काटेला सजवतात गजरे लावतात ते माहिती आहे ना. तर तशी आणतात तिथे संध्याकाळ म्हणजे सकाळी काढतात सगळीकडे फिरवतात संध्याकाळी आणून आणि गावातली लोक असतात. गावातली असतात जे आणतात देवीला मस्तपैकी. बघाय ना स्टे करायला ना तिथे खाली जातात. ओके. हां ते भैरदेवकडून सांगितलं तुला मी. तिथे स्टे करतात. तिथे ना नाटक बिटक करतात. अशी एक कॅरेक्टर अशी रंगवतात ना ते एका साईडला राहिलं आपण एका साईड घेऊया परत ते आपलं भैरदेवाची गोष्ट करूया. आता मी हल्लीच गावी जाऊन आलो गणपतीला. भैरदेवकडून नाव आहे देव आहे ते. म्हणजे जे असतात ना गावातले त्यांना दूध घालतात. ते साप पण आहे माझ्या भावाने साप बघितला. थोडासा केसाळी साप होता. केस असतात ना राखणदार म्हणतात ते हेच काय? म्हणजे समथिंग त्याच टाईप होतं पण त्याला दिसला मला काही दिसला नाही. तर मग तिथे पाणी पाट आहे असं पाट आहे. तोच पाट आहे ना तो सांगितलं तुला पाट आहे ना थोडं पुढे गेल्यानंतर पाट लागतो. तोच पाट पूर्ण जॉईंट आहे तिथे. आणि खाली गेलं असेल ना ते खाली व्हाळ आहे. हा त्या व्हाळाचं पाणी आता देवाला घालतात. त्याचे एक म्हणजे आपण करतो ना शंकराच्या पिंडीला सगळं करतो ना आपण काय करतो अभिषेक करतो ना तसं आपण ते करतो भैरदेवाला. मग तिथे हे करा म्हणजे रात्री 12 वाजता एक एक राखणदार येतो व्हाळातून आंघोळ करतो रात्रीचा. आंघोळ करतो आणि वरती चढतो आणि देवाला आहे ना नमस्कार करतो देवाला नमस्कार करतो आणि पुढे समोर रस्ता जातो. म्हणजे घराच्या समोरचा रस्ता आहे ना जातो ना हा तिथून जातो घराच्या समोरूनच. काय मी अजून बघितला नाही. म्हणजे ना भरपूर कमी जणांना दिसतो. म्हणजे जे जास्त हे करतात ना त्यांचं श्रद्धा हे ते जास्त असतं ना त्यांनाच दिसतं जास्त करून. मला दालम्यांना दिसला नाहीये. ते भटकतात ना त्यांना पण तो रस्ता दाखवतो. अजून त्याच्यासमोर वाटेसमोर तू काय पण ठेवशील खुर्ची चेअर बिअर काय पण ठेवशील तो आहे ना अशी फेकून देणार नाही. म्हणजे आपण सुटून जाईल ती अशी पडल्यासारखी वाटेल. धाड आवाज येणार. नाळा कसा पडतो तसा धाड पण आवाज येणार. तसं आहे ना तू तरी पण त्याच्या समोर वाटेत तरी पण तुला माहिती असेल आणि त्याच्या नकळतपणे तू आहे ना हे तुझ्या समोर खान करशील ते वाट्यासमोर. मग तो तुला आहे ना एक दिवशी एक पुढच्या रात्री आहे ना तुला भास होतील. तो तुला काहीतरी ना सांगून जाणार पहिल्या दिवशी. पहिल्या दिवशी तुला काहीतरी सांगून जाणार. दुसऱ्या दिवशी तू पण तरी पण तू तसंच करशील तरी पण तो अजून एकदा देणार. तिसऱ्यांदा तो सहन नाही करणार. तुला उचलून येणार ना कुठेतरी फेकून येणार विहिरीत टाकेल. तुला अशी सुमसम जागा सोडून येईल. पर तुला कळणार नाही यायचं तुला कठीण असेल. बघतो माणूस असतो की काय म्हणजे कोण काय? माणूस नाही आपल्यापेक्षा हायटेड असतो. बाळूमामा बघितलास पेटी खालतो डोक्यावरती. बाळूमामा बघितलास ना आपल्यापेक्षा हायटेड असतो एवढा. तुला असं बघायला लागेल वरती दिसला तर. आणि जे एकदम श्रद्धा असतात ना त्यांना श्रद्धा असते ना एकदम त्यांना ना त्याचा असं जात असेल ना त्याचं ना असं कसला पण वास आहे ना तुला चापायचा वास आहे ना दुधाचा वास येतो ना तसा आहे ना असे चांगला वास आहे ना तुला त्याचा. मग तुला कळेल हा कोणतरी इथून गेलाय. हा असा वास आहे ना जे ना पूर्ण राखण करतो
गावाचं. आपल्या वाघ नाही बघितलाय, रानडुक्कर नाही बघितलाय, डुक्कर पण नाही बघितला ऑलमोस्ट. म्हणजे तो मगर नाही बघितला, मगर. म्हणजे जे कसल्या पण गावात असेल ना, म्हणजे काय दिसतं, वाघ वेग बिबट्या काय दिसतं, पण ते ना काय आमच्या गावात पण काय बघितलंच नाही मी. बघितलंच नाही. नाही. म्हणजे ते समज ना, तोच रक्षा करत असेल आपली. तो पूर्ण गाव फिरतो आणि मग हे सकाळ होत असेल ना 4-5 वाजता, मग येऊन तो परत जातो व्हाळातून. याच्यात तू काय बोलशील आता? मला तर तू जसं ते बोललास सांगितलं, मी म्हणजे कोकणात गेलोय मी, पण एवढं नाही गेलोय. म्हणजे एक्सपिरियन्स केलं मे महिना वगैरे वगैरे, आणि मी असं ऐकलेलं राखणदार पण असं काहीतरी असतं वगैरे. पण आता तू जसं सांगितलं इन डिटेल तर वाटलं. आणि त्याच्यावरनं मला पिक्चरची एक आठवण झाली जो आता रिसेंटली आलाय, कांतारा. सेम ऑलमोस्ट तसंच आहे. बघ तू पण बघ तो पिक्चर. तू बघितलाय कांतारा? मी अजून कांतारा 1 पण नाही बघितला. पहिलाच होता ना तो कांतारा, तो पण नाही बघितला. तुला लय आवडणार तो पिक्चर. मी लिहून देतो. असं होईल की मी आता काहीतरी पिक्चर बनवतो त्याच्यावर, आपलं गाव दाखवतो. बघ तसे तर आपल्याला इथे लोक बघतायत. अरे तर भाई मी काय बोलतो, जस्ट मी राणीच्या बागेत जाऊन आलो रे, धावत पळत आलो भाई. पण एक गोष्ट मी नोटीस केली की माणूस बघ ना किती हरामी आहे यार. म्हणजे आला, जंगल विंगल होता, आता नॉर्मल जगत होता, जंगलामध्ये नेचरमध्ये जगत होता, आणि नंतर त्यांनी इकडे येऊन नेचरशी तो एवढा डिस्कनेक्ट झाला ना की त्याला आता प्राणी पक्षी बघायला, निसर्ग जगायला, ट्रेकिंगला वगैरे जायला लागतं. प्राणी पक्षी बघायला त्याला नदीच्या बागेत वगैरे, नाही तर प्राणी संग्रहालय. एवढा तो डिस्कनेक्ट झालाय ना स्वतःच्या लाईफस्टाईल सांभाळण्यामध्ये. नॅचरल गोष्टी आहे ना अशा त्यांनी बांधून ठेवल्यात स्वतःसाठी बघायला. ते तिथे बघायला जातो. प्राण्या बिण्यांना बांधून ठेवली आहे. थोडे थोडे डोंगर असे राखीव ठेवले आहेत जे वर्ल्ड हेरिटेज अशा अंडर आहेत. त्या फक्त अशा त्यांनी जपून ठेवल्यात. बाकी सगळं नष्ट करून टाकलंय. काय वाटतं तुला याच्यावर? म्हणजे जंगल नष्ट करायला नको पाहिजे होते. प्राणी जाणार कुठे जाऊ, मुंबईमध्येच येते शेवटी. काय करणार ते मग माणसं घाबरणार, मग ते माणसं पकडायला ते वेगळे येणार, मग त्यांना मग जाऊन तिथे टाकणार कुठे माहितीये. ते असे प्राणी असतात ना संग्रहालय तिथे जाऊन टाकणार. मग तिथे त्यांचे असे फेक नेचर हे करणार आणि मग ते इथेच राहणार केज मध्ये. पण ते एवढे अग्रेसिव्ह होणार. ह्याच आहे की अजून पण आहे ना माणूस भले मुंबई दिल्ली मोठे शहरं बांधले आहेत, पण भारतातच खूप ठिकाणी आहेत ना अजून पण लोक आदिवासी आहेत जे नेचरमध्ये राहतात खूप ठिकाणी. यार तुला काय वाटतं भाई सागर, तुला काय वाटतं की माणूस नेचरशी एवढा डिस्कनेक्ट झाला की त्यांनी आहे ना आता झू वगैरे बांधले आहेत. नेचरला डिस्कनेक्ट झाला, त्याला अति प्राणी वगैरे बघायला तो झू मध्ये जातो. लाईफस्टाईल सांभाळायच्या नादात आहे ना तो नेचरशी डिस्कनेक्टच झालाय. तर त्या गोष्टी बघायला त्याने अशा हे करून ठेवल्या, वर्ल्ड हेरिटेज हा डोंगर हेरिटेज म्हणून ठेवलाय. काय वाटतं तुला याच्यावर? काय माणसाच्या स्वभावाबद्दल काय वाटतं का? तुला हे म्हणजे असायला पाहिजे होतं काय नसायला पाहिजे होतं? नाही, तसं तर नाही बोलू शकत असायला पाहिजे की नसायला. मुंबईत लोक आहेत त्यांना गावी जायला ह्या कारणामुळे पण आवडतं, कारण तिथे नेचर आहे, पूर्ण ताजी हवा आहे, वेगवेगळ्या गोष्टी आहेत, तो पण आहे पूर्ण. आणि तेच मुंबईमध्ये इथे खूप सारे मुंबईमुळे ते लाईफस्टाईलमुळे ते खूप अपग्रेड आहे, त्यामुळे ते बिल्डिंग्स आहेत वगैरे आहेत. पण तू म्हणालास की ट्रॅकिंग आहे, ह्या गोष्टी आहे, पण आय थिंक मध्येच या गोष्टी थोड्याफार बॅलन्स पण ठेवत आहे. बरोबर आहे तुझं म्हणणं, पण एक प्रकारे बॅलन्स निर्माण होतोय, आणि ते पण नेचरमध्ये पण जाणं खूप महत्त्वाचं आहे. हा टाइम काढून जायला लागतं, ते पण तुझं बरोबर आहे, कारण माणसाने मेन फिरलं पाहिजे. पण आता ती एक ब्लॉक चेनच झाली आहे, जो माणूस फसला एक प्रकारे. त्याला जॉबला जायचं आहे, फॅमिली आहे, त्याला सांभाळायचं आहे, पैसे कमवायचे आहे, आणि मग त्या सगळ्यात त्याला मग ह्या गोष्टींसाठी टाईम काढावा लागतो. ते पण कधी कधी नाही भेटत. मग ते कुठे ना कुठे मग 4 मित्र भेटतात एकत्र, मध्ये अशी प्लॅन करतात ट्रिप, आणि तिथे मग ते मेमरीज क्रिएट होतात, ते वेगळंच. पण पहिलं असं नव्हतं, आणि ते आयुष्य वेगळंच होतं. ते तर आहे बॉस, तुमचं म्हणणं बरोबर आहे. शाउट आउट टू कोकणी रान माणूस भाई. शाउट आउट टू कोकणी रान माणूस. करेक्ट सांगतो जे काय बोलतो ते. नेचरशी डिस्कनेक्ट झालो यार आपण.